विद्यार्थी खूप हुशार झालेत. काय उत्तर देतील शिक्षकांना काय सांगता येत नाही. निर्मितीताई, परवा एका शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्याला विचारलं, तू 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 सांग. ती मुलगी मुलाशी बोलते, यातला चालू काळ कोणता? पोरगा लगेच म्हणाला, सर यातला काळ चालू नाहीये, ती पोरगी चालू आहे. थोडक्यात काही असे आगाऊ विद्यार्थी असतात. तर असाच एक आगाऊ विद्यार्थी आणि त्यांची शिक्षिका आता इथे येते. बघूयात कशी चालली आहे शाळा. आणि ही कॉमेडीची शाळा घेऊन येत आहेत संतोष मयेकर आणि प्रिया बेर्डे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 करू गिण 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 के इंतजार आजा पिया आई बहार. 13 करू गिण 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 के इंतजार आजा पिया आई बहार. बाई बाई हे बघतोय बाई. मोन्या, अरे मोन्या, तू का रडत आहेस? बाई बाई मला उचलून घ्या ना. का रडत असते सांग. बाई मला ते शेजारच्या काकाने मारलं. त्यांना तू काही त्रास दिलास का? त्यांना मी त्रास नाही दिला, उलट मी त्यांना मदतच केली. मदत केल्यावर त्यांनी तुला का मारलं? ते येडे आहेत. त्यांचा मुलगा आहे ना गण्या गण्या, तो हरवला. तो हरवला तर त्यांनी तुला का मारलं? मी त्यांना सांगितलं तुमचा मुलगा हरवला तर गुगलवर सर्च करा म्हणून. मूर्ख. बाई मारू नका. असं गुगलवर सर्च करून कुणी मिळतं का? नाही मिळतं की. आपण सर्च करतो तर आपल्याला नाही का ते बापूजी भेटतात, नेहरू चाचा भेटतात. मग गाण्यानं काय नाही भेटायला झालं? गाणं भेटणार पाहिजे. वा वा, बघा बघा किती सानं बाळ आहे आमचं. बघा मी शहाणा आहे ना बाई, मी हुशार आहे ना बाई. बाई मला उचलून घ्या ना. खाली बस. हा हा, मी तुला काल आपला आवडता पक्षी यावर निबंध लिहायला सांगितला होता. तू लिहिलास? हो लिवला बाई. वाचून दाखव. हा. नमस्कार. नमस्कार. माझा आवडता पक्षी आहे बदक. बदक हा नेहमी पाण्यात असतो, म्हणून मी पण पाण्यातच असतो. बदक हा नेहमी पोहतो, म्हणून मी पण नेहमी पोहतच असतो. बदक पोहता पोहता पाणी पितो, मी पोहून झाल्यावर पाणी पितो. आई रागवेल म्हणून ना मी रोज आंघोळ करतो, पण बदक बघा न सांगता नित्य नेमाने रोज आंघोळ करत असतो. काही बदक ना काळे पण असतात. हा म्हणजे ते अंगाला साबण लावित नाहीत म्हणून ते काळे झालेले असतात. बदकाचे पाय ना वाकडे असतात. आमच्या शेजारचे काका आहेत ना, त्यांची मुलगी सुमी, तिचे पण पाय वाकडे आहेत, म्हणून मी तिला सारखं म्हणतो, ए बदक. झाला माझा निबंध. हा तुझा निबंध. उठ बाई उठ. मारू नका. बाई मारू नका. बाई मारू नका. मारता कशाला बाई? अरे हे बाय रे. गाढव, मूर्ख, नालायक. बाई काय करताय तुम्ही? हा तुझा घाणेरडा निबंध. नाही. बस खाली. बाई नका बसू. मला तुला गणित बद्दल विचारायचं. मी तुला 2 मांजरं दिली. किती दिली? 2. मी तुला 2 मांजरं दिली, वर तुला मी आणखीन 2 मांजरं दिली. किती झाली? 1 2 पूर्ण 2 5. हे बघ मोड्या, नीट लक्ष देऊ नये. मी तुला 2 मांजरं दिली, वर आणखीन 2 मांजरं दिली. किती झाली? 5. अरे 5 कशी? मी तुला दुसरा प्रश्न विचारते. मी तुला 2 पोपट दिले. मी तुला 2 पोपट दिले, वर तुला आणखीन 2 पोपट दिले. किती झाले? 4. मांजरं कशी 5? आपण माझ्या घरी आणखी एक मांजर आहे ना. भाई तुम्हाला एक प्रश्न विचारू? काय विचार? भाई खाजगी म्हणजे काय हो? खाजगी? उठ. खाजगी म्हणजे आपली वैयक्तिक मालकी, त्याच्यावर फक्त आपला अधिकार असतो. का रे? नाही बाबा म्हणत होते. बाबा म्हणतात तुम्हाला ठेवून घ्यायचं माझ्यासाठी माझी खाजगी शिक्षिका म्हणून. काय रे? मी असं ऐकलंय तू एका शिक्षिकेला पळवून लावलंस म्हणून. या डंगर टकर डंगर टकर डंगर टकर डंगर टकर. मी पळून नाही का लावलं, उलट मी त्यांना पळून लावायला मदत केली. कशी कशी रे? हो बाई आमच्या टीचर होते ना टीचर, आणि तो बघा चावट. कोण? तो बाबू आहे ना बाबू. त्या दोघांचं ना झंगाट होतं झंगाट. ते तबल्याच्या क्लासच्या निमित्ताने ना तिकडे मागे जाऊन कोपच्या पाणी खेळायचे. हे काय मराठी शब्द आहेत? कोपच्या पाणी, झेंगाट. अरे मराठी भाषा कशी शुद्ध आणि स्पष्ट आणि स्वच्छ असायला हवी. कानाला कशी छान वाटली पाहिजे. म्हणजे बाणातला न आणि नळातला न हे दोन्ही फरक कळायला पाहिजे.
स हे 3 प्रकारचे असतात. ससातला स, सहामृगातला स आणि सटकोनातला स. सटकोनातला स म्हटलं की सटकन समोर सटकोन आला पाहिजे. ससातला स म्हटला की सटकन समोर ससा आला पाहिजे. सहामृगातला स म्हटला की सटकन समोर सहामृग आला पाहिजे. समजलं? अशी आपली मराठी भाषा वळणाने जाते. बाई मला पण सुचलं. काय रे? तुमचं हे ऐकून मला स म्हटल्याबरोबर सटकन सटकली पाहिजे. सटकन देन खाली वाच. मला आता पायापासून सुरुवात करायची. अरे वा, आमच्या बाईंना 2 पाय आहेत. आमच्या बाईंनी पायाला लाल लिपस्टिक लावलेली आहे. शी पण बाईंचे पाय घाण आहेत असं नाही. मोन्या, तू अत्यंत आगाऊ गारदा आहेस. मी जर तुझी आई असते तर तुला चांगलं वाटणीवर आणलं असतं. बाई 1 मिनिट थांब, मी आत्ता आलो. कुठे चालला? घरी जाऊन येतो. कशाला? बाबाला सांगून येतो तुझं नशीब फळफळलं, तुला लॉटरी लागली. म्हणजे आता तुम्ही म्हणाला ना, मी जर तुझी आई असती तर. मारू नका. त्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बघूयात ही कॉमेडीची शाळा कशी वाटली आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई. अशा शाळेत मी माझ्या मुलांना कधीच पाठवणार नाही. कसलीही अध्यापिका, काय तिचा सच वर्णन. तू खूप गोड वाटलंस. म्हणजे मला वाटतच नाहीयेस की तू खूप मोठा आहेस संतोष. खूप लहान लहान गेलाच असं वाटतोयस. छान परफॉर्म केलंस तू. नाईस. निर्मितीताई. प्रिया, तुझा बाणातला न खूप स्पष्ट वाटला. खूप छान, म्हणजे तुझं बेरिंग खूप छान होतं. बाकी तुम्ही दोघांनी अप्रतिम सादर केलं. ऑल द बेस्ट. वा. मी हा टेडी देऊ इच्छिते प्रियाला. ओहो. आणि आता टेडी तर मिळालाय. बघूया तिकडे मार्क्स किती मिळतात. रेणुकाजी. 8 गुण. निर्मितीताई. मी पण 8 गुण. अभिनंदन. बघूया तर रसिक प्रेक्षक काय म्हणतात. प्रेक्षक परीक्षक किती मार्क्स देणार. 9 गुण दिलेले आहेत. वा. तर तुम्ही अशीच कॉमेडीची शाळा भरवत राहा. त्या शाळेत यायला आम्हाला नक्की आवडेल. आणि पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज.